आपल्याला फक्त काय करायचंय, चला पुढचा 961 आहे. 961चं वर्गमूळ त्याने ऑलरेडी दिलेलं आहे 31. काढून दिले, आपल्याला काढत बसायची गरज नाही. आणि तसं पण काढायला शिकवले मागचे लेक्चर. बेसिक साठी मी 4 लेक्चर घेतले. 4 लेक्चर एकदा व्यवस्थित बघून घ्या, काही अडचण येणार नाही तुमची. आता इथं 9.61 आहे. 9.61 आहे तुमचं 9.61. 961चं वर्गमूळ सगळ्याला माहिती आहे 31 आहे. 31 लिहून टाकायचं. इथं पण तुमचं 31च येणार आणि इथं पण तुमचं 31च येणार, लक्षात ठेवा. फक्त आता काय करायचं, तुम्हाला दशांश चिन्ह सरकवायचे. वर्गमूळ काढताना दशांश हे निम्म्याने कमी होत असतात. तुमचे 2 आहेत, 2चा होणार 1. आलेल्या उत्तराला एक दशांश चिन्ह डावीकडे जावा, म्हणजे उत्तर आलं 3.1. डावीकडे जायचं, उजवीकडून डावीकडे जायचं. 3.1 आला, अधिक द्या. इथं तुमची 4 आहेत. 4 आहेत म्हणली वर्गमूळ काढताना दशांश निम्म्याने कमी होत असतात. 2 झाली. 2 आलेले दशांश काय करायचे, आलेल्या उत्तराला डावीकडे सरकवायचे. इथून काउंट करायचं 1 आणि म्हणायचं इथं 2. 0 पॉईंट किती आलं तुमचं 31 आलं. अधिक चिन्ह द्या. 0.000961. 961चं वर्गमूळ 31 आलं. पण वर्गमूळ काढताना दशांश हे निम्म्याने कमी होत असतात. 6 आहेत. 1 2 3 4 5 आहेत. 6चे निम्मे 3 होणार. 3 आलेल्या उत्तराला डावीकडे चला. 1 म्हणा, 2 म्हणा आणि इथं काय नाही शून्य द्या, 3 म्हणा, पॉईंट द्या आणि 0 लिहा. 0.031 आलं. तर तुम्हाला विचारलं सगळ्याचे ऍडिशन करा. सगळ्याचे ऍडिशन करून टाका. ऍडिशन कशी करायची, 3.1 घ्यायचं. पॉईंट खाली दशांश चिन्हाचे, दशांश अपूर्णांकाची बेरीज करताना दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह आले पाहिजेत. दशांश चिन्हाची बेरीज करताना दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह आले पाहिजे. 3.1 आहे, पॉईंट खाली पॉईंट येऊ द्या. मग आता डावीकडे उजवीकडे संख्येला, इकडे डावीकडे ती 0 आहे, उजवीकडे काय तुमचं 3 आणि 1 आहे राजा. पुन्हा काय तुमचं पॉईंट खाली पॉईंट येऊ द्या. पुन्हा काय तुमचं 0 आहे, इकडे काय उजवीकडे ती 0 3 आणि 1. आता सगळ्याचे ऍडिशन करा. 1 ला 1 तसं, 3 आणि किती आलं तुमचं 4. 3 आणि 1 आले 4 तुमचं. पॉईंट खाली पॉईंट येऊ द्या. 3 ला 3 आलं. 3.441. 3.441. 3.400 किती आलं 41 आलं.